डॉक्टर, आपण मगासपासून सांधेदुखी त्यावरची रोबोटिक शस्त्रक्रिया या संदर्भात बोलतोय, पण बऱ्याच वेळा पेशंटना हाय बीपी असतो, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा तत्सम आजार असतात, हृदयविकार असतात, तर त्यांच्यासाठी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही यशस्वी ठरते का त्यांच्याबाबत? ऍक्च्युली नी रिप्लेसमेंट ही मोठी सर्जरी आहे आणि कुठलेही ऑपरेशन म्हटलं की आपल्याला त्यासाठी घ्यावं लागतं अनेस्थेशिया, किंवा आपण साध्या मराठी भाषेत म्हणतो की भूल घ्यावी लागते. आणि या भुलेचे, या औषधांचे आपल्या शरीरावर विविध परिणाम होत असतात. त्यामुळे हे सगळे परिणाम होत असताना आपल्याला प्री एक्झिस्टिंग इलनेस काय काय आहेत याची जाण असणे आणि ते कंट्रोल असणे फार गरजेचं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला बीपी जास्त असेल तर बीपी कंट्रोल असणं, तुमचे बीपीचे मेडिसिन तुम्ही रेग्युलर घेतायत का, मला काही रक्तपातळ करण्याच्या गोळ्या चालू आहेत का, आणि जे डॉक्टर तुमचा ब्लड प्रेशर रेग्युलरली मॉनिटर करतात त्यांनी तुम्हाला फिटनेस दिलाय, कारण ज्यांना जे वर्षानुवर्ष तुमचा बीपी बघताय, तुम्हाला बघताय, त्यांच्याकडनं ऑपरेशनला गो अहेड असणं आमच्या भाषेत, कारण ते गो अहेड करण्याआधी तुम्हाला ते पूर्ण चेक करतात, मॉनिटर करतात आणि मगच आपल्याला ऑपरेशन करण्याची परवानगी देतात. आणि ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यायची त्याची आपल्याला एक आयडिया येऊन जाते. दुसरं, ज्यांना डायबिटीज असतो, डायबिटीजचं शुगर फ्लक्च्युएशन आम्हाला कंट्रोल करावे लागतं. ते आपण बिफोर सर्जरी शुगर पूर्ण चेक करतो, त्यालाही आपण फिजिशियन फिटनेस घेतो, आणि आफ्टर सर्जरी पण आपण शुगर पूर्णपणे मॉनिटर करतो. बऱ्याचदा आपण ऐकून असाल की शुगरच्या रुग्णांना जखम लवकर बरी न होणे किंवा इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग होणे ही भीती असते. त्यामुळे शुगर इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट कंट्रोल करणं. पण त्याचप्रमाणे वेदना जी आपल्याला स्ट्रेस तयार करते, गुडघेदुखी जो आपल्याला ताणतणाव आपल्या शरीरात तयार करतो, यामुळेही शुगर वाढते, यामुळे बीपी वाढते. त्यामुळे डायबिटीज असणं आणि बीपी असणं म्हणजे ऑपरेशन करायचं नाही असं नाही, पण त्यांना योग्य कंट्रोल करणं, योग्य उपचार घेणं हे गरजेचं आहे. तिसरं, असं एक आमच्या गाईडलाईन्स आहेत. आपण गुडघे एकाच वेळी दोन्ही करतो बऱ्याचदा, किंवा सिंगली करतो. पण जनरली असं म्हणतात की एकाच वेळी जर दोन कोमॉर्बिडिटीज आहेत किंवा आमच्या ज्या गाईडलाईन आहेत त्यामध्ये असं आहे की एकाच वेळी तुम्हाला दोन आजार असतील तर प्रिफरेबली एक करावा, मग थांबून दुसरा करावा. आता आम्ही आमच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये रुग्णाची पूर्णपणे तपासणी करतो, त्यांच्या हृदयाची, त्यांच्या किडनीजची, त्यांचं ब्लड, त्यांच्या सोनोग्राफी पायाच्या, आणि ह्या सगळ्या ब्लड टेस्ट केल्यावर आम्हाला एक प्राथमिक अंदाज येतो. आमचे ट्रीटिंग जे फिजिशियन असतात ते यातनं जातात, आमचे कार्डिओलॉजिस्ट ते बघतात. ऑपरेशन करताना जो गुडघा जास्त वेदना देतो त्यापासून आम्ही सुरुवात करतो. तो झाला की आपल्याला एक गुडघा करायला मॅडम 20-25 मिनिट लागतात. 20-25 मिनिटात एक नी झाला की वी वेट, आपण सगळ्या रेकॉर्डिंग परत घेतो, 12 लीड ECG परत घेतो, रुग्णाचा रक्तदाब, त्याचं श्वसनची प्रक्रिया सगळं आम्ही पुन्हा चेक करून जर सगळं कम्फर्टेबल असेल तर आम्ही लगेच पायाचं ऑपरेशन करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठलीही लोअर लिम्ब सर्जरी किंवा केली किंवा कुठलाही रुग्ण तो मोर दॅन 24 आवर्स इमोबलाइज आहे, तो फक्त झोपून आहे, अशा रुग्णांमध्ये पायामध्ये रक्ताची गठोळी होणे, याला DVT म्हणतात, हे खूप कॉमन आहे. हे होऊ नये म्हणून आम्ही दोन काळजी घेतो. एक म्हणजे केमिकल प्रोफायलॅक्सिस, ऑपरेशन नंतर रक्तपातळ करण्याचं इंजेक्शन जे जनरली पोटावर दिलं जातं, आणि दुसरं फिजिकल प्रोफायलॅक्सिस, आम्ही क्रेप बँडेज किंवा कम्प्रेशन बँडेज, DVT पंप्स हे पायाला बांधतो, जेणेकरून ही सगळी कॉम्प्लिकेशन टाळता येतात. ही सगळी काळजी यासाठी घ्यावी लागते की जनरली हा जो आजार होतो, गुडघे खराब होणं, हा वयोवृद्धांमध्ये होतो. वेन यू आर अबाउट 60 तेव्हा हा आजार कॉमनली आहे. आणि जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे आहेत, तुमचे गुडघे 60 वर्षाचे झाले, तुमचं हृदय 60 वर्षाचं आहे, किडनी 60 वर्षाची, तुमचं फुफ्फुस 60 वर्षाचं आहे, त्यामुळे ऑपरेशन जरी गुडघ्याचं असेल तरी संपूर्ण शरीराची तपासणी खूप आवश्यक आहे.